नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत बीडच्या मुद्द्यावरून. सध्या राजकारण तापलेलं आहे. काय या संदर्भात नेमकं घडलंय त्याबाबतच्या बातम्यांनी. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. हे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो. परळीतील 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही. परळीत मतदारांना बंदूक दाखवून पळून लावलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो कणला, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आरएसएसचं संरक्षण आहे का? गुन्हेगारांचा सूत्रधार मंत्रिमंडळात. राऊतांची आक्रमक भूमिका. बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हे त्यांनी सांगायला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंसह अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राऊतांची मागणी. फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. पब्लिक मंचची ही मागणी आहे. या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास तपासात पोलिसांवर दबाव येईल. क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त. मंत्री म्हणून घेतलेले आहेत तोपर्यंत त्यांना राजीनामे देऊन आणि 3-4 महिन्यात जर पूर्णपणे स्पष्ट झालं त्यांना परत शपथ तुम्ही घ्यायला. आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. बीड प्रकरणी एसआयटी लावा. सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 11 दिवसांनंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे.